मित्र हो नमस्कार. आपण पाहताय अर्थवेध आणि मी प्राध्यापक किशोर सुतार, अर्थशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आज 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती आणि थोर एरोनॉटिक्समधील शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज सर्व राज्यभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी होत आहे. या निमित्ताने या महान व्यक्तीच्या कार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अर्थवेधच्या वतीने घेतलेला हा आढावा. जुलै 2002 भारताच्या राष्ट्रपतीपदाविषयीची शोधमोहीम अगदी उच्च पातळीवर सुरू होती. दिवसेंदिवस त्याचं कुतूहलही वाढत होतं. अनेक नावे चर्चेत येत होती. या शोध मोहिमेची सांगता एका महान संशोधकाच्या नावापाशी झाली आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले. ही घटना साऱ्या भारतीयांना दिलासा देणारी तर ठरलीच, पण ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीचा गौरव करणारी देखील ठरली. राजकारणापासून दूर असणाऱ्या एका सालस व सात्विक व्यक्तीसह हे पद भूषविले गेले आणि भारतीयांच्या सत्तेने आपला सन्मान करून घेतला. समाजजीवन चारी बाजूंनी काळवंडलेले असताना डॉक्टर कलाम यांच्या रूपाने एक प्रकाशरेषा राष्ट्रपटलावर उमटली. दुःख आणि निराशेच्या क्षणी ज्यांचा सहवास हेच मोठे सांत्वन ठरेल असे राष्ट्रपती आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच डॉक्टर कलाम यांच्या बाबतीत उमटलेल्या दिसल्या. एका अग्रगण्य क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाला एका विशाल देशाने नायकत्व बहाल केले आणि त्यामुळे राजकारणाला एक नवे मूल्य प्राप्त झाले. तामिळनाडूतील रामेश्वरम हे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे गाव. जैनुलबदीन आणि आशियाम्मा या दाम्पत्याच्या पोटी ते जन्माला आले. एक आदर्श जोडपे म्हणून परिसरात त्यांचा नावलौकिक होता. त्यांचे वडील नावाडी होते. त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, पण उपजत शहाणपणाचा सुगंध लाभला होता. आपल्या मुलाला कलेक्टर करायचे ही त्यांची एक आंतरिक इच्छा होती. परिस्थिती बेताची, पण मनाची श्रीमंती दांडगी होती. डॉक्टर कलामांच्या प्रत्येक यशामागे जिद्द दिसते. लहानपणी कष्टाची कामे करून त्यांनी शाळेची फी भरलेली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चिंचोक्या गोळा करून ते एका दुकानात देत असत. त्या बदल्यात त्यांना 1 आना मिळत असे. चालत्या रेल्वेगाडीतून फेकलेले वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याचे काम त्यांनी केले होते. कष्टाच्या कमाईवर धन्यता असते हे खरे, पण ज्या वयात त्यांना कष्ट उपसावे लागले ते पाहिले म्हणजे डॉक्टर कलामांच्या खडतर बालपणाची कल्पना येते. शाळेमध्ये कुशाग्र असणाऱ्या अब्दुल्लांना या वयात वर्णश्रेष्ठत्वाचे फटके सोसावे लागलेला तो एक काळ होता. अब्दुल्लांनी त्यांच्या मुलाला खूप प्रेमाने वाढवले. मुळातच अब्दुल्लांचे वडील हे फार प्रेमळ होते, पण वेड्या प्रेमापायी त्यांनी मुलाच्या कर्तृत्वाला घराचे कुंपण घातले नाही. सिग्नल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायलाच हवे ही जाणीव वडिलांनी अब्दुल्लांना लहानपणीच करून दिली. रामनाथपुरमच्या श्वार्ट्झ हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण करून मग अब्दुल कलाम 1950मध्ये त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे BSc झाले. नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. तिथे निवड झाली खरी, पण निवडीचा आनंद व्यक्त करावा अशी परिस्थिती नव्हती. महागडे शिक्षण पदरात पाडून घेण्यासाठी कोणापुढे हात पसराव्या हे समजत नव्हते. अशावेळी त्यांची बहीण पुढे आली. लाडक्या भावासाठी
आपल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली साखळी त्यांनी बँकेत गहाण ठेवून त्यांची फीची सोय केली. याच क्षणी अब्दुल्लांनी शपथ घेतली स्वकमाईतून दागिने सोडविण्याची आणि अथक अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवण्याची. आपले सोन्याचे दागिने देताना डॉक्टर कलामांच्या बहिणीला त्यावेळी हे वाटले असेल की आपला भाऊ एक दिवस भारतमातेच्या गळ्यातील दागिना व्हावा. बहिणीच्या डोळ्यातले स्वप्न त्यांनी जिद्दीने साकार केले. चिकाटी ही तर संशोधनाची खरी कसोटी असते. याच शिक्षण काळात भेटलेल्या प्रोफेसर स्पॉन्डर यांच्या एक भावस्पर्शी आठवणी डॉक्टर कलाम यांनी अग्निपंख या आपल्या आत्मचरित्रपर ग्रंथात सांगितलेल्या आहेत. प्राध्यापक स्पॉन्डर हे धीरगंभीर, उत्साही, प्रगल्भ व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. फोटोसाठी प्राध्यापक वर्ग खुर्चीवर बसलेला होता. त्यांच्या मागे उंचीप्रमाणे विद्यार्थी उभे होते. अब्दुल कलाम शेवटच्या ओळीत उभे होते. फोटोग्राफर सज्ज होता. इतक्यात प्रोफेसर स्पॉन्डर उभे राहिले. त्यांनी अब्दुल्लाला खाली घेऊन आपल्या शेजारी बसवायला सांगितले. फोटो काढला गेला. सारे चकित झाले. गुरुवारी अभिमानाने म्हणाले, तू माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेस. भविष्यात तुझ्या कार्यक्षमतेने व सतत उद्योगात राहण्याच्या वृत्तीने तू माझ्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल करणार आहेस. गुरूंचा आशीर्वाद फलद्रूप झाला. डॉक्टर कलामांनी गुरुजनांबरोबरच राष्ट्राचे नाव देखील उज्ज्वल केले. अवकाशशास्त्र तंत्रज्ञानाचा पाया घालणारे ते स्फूर्तिस्रोत झाले. जबलपूर विद्यापीठाने डॉक्टर नेल्सन मंडेलांप्रमाणेच डॉक्टर कलामांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. IIT मुंबईनेही असाच गौरव केला. पद्मभूषण, भारतरत्न किताब त्यांच्या दिशेने धावत आले. त्यापूर्वीच त्यांना 1990 साली प्रजासत्ताक दिनी पद्मविभूषण देण्याची घोषणा झाली. पण तेव्हा सध्याचे हे राष्ट्रपती म्हणून नावलौकिकात असणारे नाव त्रिवेंद्रमच्या 10x12च्या खोलीत पुस्तकांच्या गराड्यात हरवलेले होते. डामडौल त्यांच्या रक्तात नव्हता. तरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह व खळखळते हास्य त्यांनी वयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत आणि क्षणापर्यंत जपले होते. वागण्यात बोलण्यात रुजुता होती. त्यांच्या शाकाहारी असल्याची एक मोठी जाहिरात देखील झाली होती. कॉलेजमध्ये विद्यार्थी दशेत असताना मी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. त्यामागे पैशाचा अभाव हे कारण होते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी अग्निपंखमध्ये दिलेली आहे. डॉक्टर कलाम यांच्या संघर्षशील जीवनात सहजसुंदर आविष्कार म्हणजे अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्रपर लेखन. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचविणाऱ्या या महान संशोधकाची ही आत्मप्रचिती आणि आत्मीय अशी कहाणी आहे. वेद पुराणांचा त्यात संदर्भ आहे. गुरुभक्ती आहे, देशभक्ती आहे, नीतिक्रमांची महती सांगणारी वचने आहेत. या ग्रंथात आधुनिक तंत्रज्ञान, अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या क्षेपणास्त्रांची जडणघडण कशी झाली हे सांगितलेले तर आहेच, पण याशिवाय माणसांच्या जडणघडणीसाठी मार्मिक व मौलिक जीवनभाष्ये देखील नोंदवलेली पाहायला मिळतात. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दुःख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवून शकते. तुम्हाला योग्य जागी पोहोचविण्याची साठी मार्गदर्शन करू शकते. एकदा त्या देवत्वाची, त्या ज्योतिषी तुमचे अनुसंधान जुळले तर तुमचे मुक्तीच्या, आनंदाच्या आणि मनःशांतीच्या वाटेवरचे गमन कायमचे सुरू होते. असा उदात्त संदेश डॉक्टर कलाम यांनी आपल्या या अग्निपंख नावाच्या आत्मकथनात दिलेला आहे. विज्ञानाच्या सखोल अभ्यासातून बुद्धीचा विकास होतो, आध्यात्मिक उंची वाढते आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून घेता येते. हे डॉक्टर कलाम यांनी आपल्या आत्मपरीक्षणाद्वारे, आत्मचरित्राद्वारे दाखवून दिले. एरोनॉटिक्सला
अभियंता झाल्यावर डॉक्टर कलामांनी वैमानिक व्हायचे होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. हवाई दलात निवड समितीने त्यांना निवडले नाही. एका निराश अवस्थेत ते ऋषिकेशला आले. तेथील स्वामी शिवानंदांनी त्यांच्या विचारातील चैतन्य जागविले, चेतविले. प्रत्येक माणसाच्या मनात एक अग्निकण असतो. परिस्थितीने त्यावर राख साठते. एखाद्या विचारांच्या लहरीने ती राख दूर होते. अग्निकण चेतवला जातो आणि मग प्रगतीचे पंख घेऊन माणूस कीर्तीच्या आकाशात झेपावतो. स्वामीजींनी सांगितले, हृदयापासून, आत्म्यापासून एखादी पवित्र इच्छा निर्माण झाली, मग तिचा मनाला ध्यास लागला की मग तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती इच्छा आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा सकाळी पुन्हा आपल्यात जागृत मनामध्ये परतते. रोज सकाळी सूर्य उगवतो ना, मग ग्रीष्मानंतर वसंत उगवतो. हे जितके अटळ आहे, तसे अशी इच्छा पूर्ण होणे देखील अटळ आहे. स्वामीजींच्या उपदेशाने डॉक्टर कलाम भारावून गेले. वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरुची गरज होती आणि खरेच गुरु भेटले असे त्यांना वाटले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून ते संरक्षण खात्यात दाखल झाले. पंडित नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे भारतामध्ये अवकाश संशोधनाला संजीवनी मिळाली. पंडितजींचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना प्रोफेसर विक्रम साराभाई यांची कणखर साथ लाभली. डॉक्टर कलाम यांनी प्रोफेसर साराभाईंना भारतीय विज्ञान क्षेत्रातील महात्मा गांधी असे म्हटले आहे. प्रोफेसर साराभाईंप्रमाणेच प्रोफेसर सतीश धवन, डॉक्टर ब्रह्मप्रकाश, डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर अरुणाचलम अशा अनेक निष्णात शास्त्रज्ञांसमवेत डॉक्टर कलाम यांनी अवकाशयाने, क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. आपल्या उज्ज्वल प्रतिभेतून स्वयंपूर्ण व समर्थ राष्ट्राचे स्वप्न पाहणारे डॉक्टर कलाम हे समर्पित वृत्तीचे संशोधक आहेत. युवकांची मने प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वात आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणसाला किती उंच जाता येते हेच त्यांनी सिद्ध केले आहे. डॉक्टर कलाम यांची भरारी अभिमान वाटणारी अशीच आहे. 15 ऑक्टोबर 1991 या दिवशी निवृत्त झाल्यानंतर अपेक्षित असे होते आणि त्यांनाही तसे वाटत होते. त्यांनी तसा निर्णय घेतला होता की उपेक्षित आणि गुणी मुलांसाठी शाळा काढायची, पण राष्ट्राने त्यांना निवृत्त होऊ दिले नाही. ते राष्ट्रकार्यामध्ये अखंड कार्यरत राहिले. व्यक्तीच्या, राष्ट्राच्या आयुष्यात स्वतः परीक्षा पाहणारे अनेक क्षण, अनेक प्रसंग येतात. जेव्हा असे प्रसंग येतील तेव्हा या रुजू स्वभावाच्या संशोधक राष्ट्रपतीचा जीवनग्रंथ त्या प्रसंगात सामोरा जाण्याचे सामर्थ्य देईल. त्यातून विश्वाचे जीवन चैतन्यमय होईल. रवींद्रनाथांनी पाहिलेल्या निर्भय, ज्ञानमय व सुंदर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार, त्यांनी रुजवलेले तत्त्वज्ञान आणि त्यांनी मागे ठेवलेली एक आचारांची, विचारांची परंपरा पुढे घेऊन जाऊया. या निमित्ताने या वाचन प्रेरणा दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा आणि आशा आहे की या महान पुरुषाने आपल्या आयुष्यामध्ये जे तत्त्वज्ञान आणि जी विचारांची मिरासदारी तुम्हा आम्हाला दिली, ती भारत इथले नागरिक हे अशीच पुढे ठेवतील. धन्यवाद.